राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। मूल होत नसल्याने पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील बेकराईनगर परिसरात घडली। पत्नीच्या खुनानंतर पती पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। प्रियांका आकाश दोडके, वय वर्ष 27, राहणार गुरुदत्त कॉलनी, बेकराईनगर, फुरसुंगी असं खून झालेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी पती आकाश विष्णू दोडके, वय वर्ष 35 याला अटक केली आहे। याबाबत प्रियांका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे, वय वर्ष 35, राहणार नांदगाव, तालुका दौंड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांच्या माहितीनुसार आकाश आणि प्रियांका यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता। आकाश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता। आकाशचे आई वडील भाऊ सिंहगड रस्ता भागात राहतात। विवाहानंतर मुलं होत नसल्याने प्रियांका आणि आकाशमध्ये नेहमी वाद व्हायचे। गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा। त्याने प्रियांकाशी वाद घालून तिला मारहाण करण्यासही सुरुवात केली। शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबरच्या रात्री प्रियांका आणि आकाश यांच्यात पुन्हा वाद झाला। त्याने प्रियांकाला मारहाण करून गळा आवळून खून केला। ती बेशुद्ध पडल्यानंतर तो पोलीस चौकीत गेला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले। उपचारापूर्वीच ती मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी आकाश याला पोलिसांनी अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत।